त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जवळजवळ 370 अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी ट्रम्पला पत्र दिलं होतं की तुमचं आर्थिक धोरण अशास्त्रीय आहे. या सगळ्या टेरिफ वगैरे किंवा तत्सम प्रकरणांमध्ये त्यांच्यामध्ये 19 अर्थशास्त्रज्ञ हे नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. चीनशी जगातली कुठलीच आर्थिक शक्ती, लक्षात घ्या, कुठलीही इंडस्ट्री, कुठल्याही कॅपिटल एस्टॅब्लिशमेंट टिकाव धरू शकणार नाही. जरी तर चीनशी तिने हातमिळवणी केली काही कारणासाठी, आपल्या फायद्यासाठी, पण शेवटी त्या संस्थेला चीनच्या कलाप्रमाणे वागावं लागेल. आणि कलाप्रमाणे वागताना इव्हन आपले जे ट्रेड सिक्रेट्स म्हणतो आपण, आपले जे पेटंट्स असतात ते डिस्क्लोज करायचे नसतात, ते चीनला कमी किमतीत द्यावे लागतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मग अमेरिका सुद्धा तो म्हणतो की चीननी जगाशी अर्थयुद्धच चालवलेलं आहे. की अमेरिकेशी शत्रुत्व पत्करणं अवघड आहे, पण त्याच्यापेक्षा अवघड अमेरिकेशी मैत्री ठेवणं आहे. वेगळी कारण असतील ती, काही चीनच्या मैत्री किंवा शत्रुत्वाबद्दलची एवढी अशी उघड नसतील कदाचित, पण असतील काही इडन गोष्टी असतात. असो, टायननमॅन प्रकरणामध्ये जेव्हा चीनी सरकारनं लाखो विद्यार्थी जेव्हा विरोधामध्ये होते, तिथे सरळ त्या चौकात गोळीबार केला आणि लोकांचा भ्रमनिरास झाला त्याच्यामुळे बाकीच्या, की आता चीन ती सगळी आपली लोकशाही व्यवस्था वगैरे स्वीकारणार आहे आणि हळूहळू खुलेपणा पूर्ण येणार आहे. म्हणजे आपल्या भांडवली आर्थिक व्यवस्थेला अनुसरून तिला पूरक अशी जी दुसरी व्यवस्था, लोकशाही राज्यव्यवस्था असते, व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य देणारी, ती आपोआपच चीन स्वीकारतो. काय त्याला पर्याय राहणार नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांना एक चपराक बसली. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनच्या ट्रम्प कार्डमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र मंथनमध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचा विषय आणि त्याची चर्चा करण्याचं कारण मी यापूर्वी सांगितलेलं आहे, फक्त त्याची एकदा पुनरावृत्ती करण्याची मला गरज वाटते. हा आपल्या महाराष्ट्र धर्माचा भाग आहे. विश्वाची चिंता करणं हा महाराष्ट्र धर्म मानणाऱ्या लोकांचा अंगभूत भाग असला पाहिजे, हे आपण खूप पूर्वीपासून पाहत आलेलो आहे आणि मान्य करत आलेलो आहे. एवढी फक्त सुरुवात करतो आणि विषयाकडे वळतो. आपण आपल्या याच्या अगोदरच्या एका एपिसोडमध्ये ट्रम्प आणि ट्रम्पची टॅरिफ पॉलिसी यासंबंधी काही विधानं केली होती आणि ती करताना चीन हा मुख्य प्रतिस्पर्धी समजून ट्रम्पनी काय धोरण आखलं वगैरे वगैरे यालाही थोडा स्पर्श केला होता. आणि त्यातला मुख्य मुद्दा असा होता की हे सर्व ठरवण्यामागे जो एक सल्लागार किंवा जो एक मेंदू कार्यरत आहे त्याचं नाव पीटर नवारो. आणि त्या नवारोने जी काही आर्थिक धोरणाबद्दलचं काय जे आखलं त्याच्यानुसार ट्रम्प वागतायत असं लोक म्हणतात. आणि अर्थात हा काही एकमेव नव्हे. तर आपल्याला कल्पना आहे की त्याच्याच वेळेला म्हणजे आत्ता हे 2025 जानेवारीमध्ये ज्यावेळेला सत्तेवरती आले ट्रम्प, त्यावेळेला एलॉन मस्कला त्याने आपल्याबरोबर घेतलं होतं आणि त्यांच्या संपूर्ण प्रचार मोहिमेमध्ये सुद्धा मस्कचा समावेश होता. पण पुढे मस्क आणि ट्रम्प यांच्यामध्येच काही एक मतभेद झाले आणि ट्रम्पच्या त्या सगळ्या मंडळातून हे बाहेर पडले. DOJ नावाचं जे एक स्वतंत्र मंडळ आखून दिलं होतं की काटकसर कशी करायची आपल्या आर्थिक धोरणामध्ये वगैरे, त्याचे ते प्रमुख होते मस्क. आणि त्या मस्क आणि यांचे मतभेद झाले आणि मस्क बाहेर पडला. आणि दुसरा जो सल्लागार महत्वाचा म्हणजे ज्याच्याबद्दल आत्ता आपण चर्चा करतो, इतरही सल्लागार आहेत त्यांची आपण चर्चा प्रसंगानुसार करणार आहोत. तर त्या मस्कच्या बद्दल अर्थात नवारो सुद्धा काहीतरी बोलणं साहजिक होतं माझ्या. आणि मस्क जिथे ट्रम्पची पर्वा करत नाही तिथे नवारोची काय करणार. नवारो आणि मस्क यांच्यामध्ये सुद्धा एक शाब्दिक बाचाबाची झाली वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आणि अगदी खूप एकमेकांची उणीधुणी काढणं वगैरे वगैरे. म्हणजे उदाहरणार्थ मस्त ते मोटारींचा कारखाना आपल्याला माहिती आहे, स्वयंचलित वगैरे वगैरे, की ज्याची मोटार आहे टेस्ला कंपनीची, त्याच्याबद्दल सुद्धा बोलायला हा कमी जास्त बोलायला यांनी मागे पुढे पाहिजे नाही. हा म्हणाला की हा कुठला कारखानदार किंवा प्रोडक्शन करणारा मोटारींचा, हा असेंब्लर आहे, अशी टीका चक्क मस्कवरती या नवारोने केलेली होती. पण मुद्दा असा आहे की शेवटी मस्क बाजूला जातो आणि नवारो थांबतो. आणि जेव्हा तिथे त्यांच्यात दुही निर्माण होते, एकमेकांची उणीधुणी काढतात, एक वाह्यात शब्दप्रयोग करतात एकमेकांच्या विषयी, तेव्हा मस्कने एक गंमत केली. तिच्यापासून आपण सुरुवात करूयात नवारोच्या विवेचनाची.
ती गंमत कोणती आहे की त्यानं असं सुचवलं, त्याच्या त्या एक्स असेल, की हा जो आहे ना नवारो, याने एकाशी सल्ला मसलत करायला पाहिजे, एखादा सल्ला घेतला पाहिजे. आणि तो कोण एक, तर त्याचं नाव त्यांनी सांगितलं रॉन व्हारा. RON, ओके, आर कॅपिटल आणि पुढे मध्ये गॅप आणि व्हारा, VARA कॅपिटल. आता हा कोण आहे, रॉन व्हारा कोण असतो, तर या नवारोने जे पात्र निर्माण केलं त्याच्या काही लेखनामध्ये, ते पात्र म्हणजे सल्ला मसलत करणारं आणि विशेषतः आर्थिक सल्ला मसलत करणारं एक ते पात्र आहे. हे त्याच्या त्या कृतींमध्ये असतं, रचनांमध्ये असतं नवारोच्या. आणि आता हा कोण आहे एवढा, तो चांगला अर्थशास्त्राचा ज्ञाता वगैरे असा दाखवलेला आहे. तर असं वाटावं की हा खरोखर कुणीतरी आहे एक विद्वान जगामधला अर्थतज्ञ, पण नाही, तो काल्पनिकच आहे. पण तो पूर्ण काल्पनिक आहे का, तर नाही. त्याने काय केलं माहिती का, नवारोनी आपल्याच नावाच्या अक्षरांची फिरवाफिरव केली, तुम्ही बघा कल्पना करून, आणि त्यातनं हा नवा शब्द निर्माण केला आणि त्या शब्दांमधल्या अक्षरांमध्ये असं एक अंतर ठेवलं अशा पद्धतीने. म्हणजे नवारो नावामधल्या अक्षरांच्या फेरफार करून, हेराफेरी करून आणि परत त्याच्यात एक अंतर ठेवून त्यानं हे पात्र निर्माण केलं. तर असा एक टॉन्ट ज्याला म्हणता येईल, असा मसने नवारोला मारलेला होता. हे पुरे आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरनं याचं महत्व कळेल. म्हणजे जो मसला सुद्धा आव्हान देऊ शकतो असा हा कुणी एक सद्गृहस्थ आहे. आणि 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 तो खूप दिवसांपासून कार्यरत आहे. तेव्हा त्याच्या संबंधी अधिक काही माहिती देणं हे आपल्याला ट्रम्प कार्ड समजण्यासाठी गरजेचं आहे. तर हा मूळ इटालियन मुळा म्हणजे याचा आहे, वंशाचा वगैरे वगैरे आहे. अर्थात ती मंडळी अमेरिकेत येऊन असतात, कारण अमेरिकेतलं असं कोणीच नसतं. अमेरिकेत जे कोणी आज लोक फ्रंटला आहेत ते सगळे वेगवेगळ्या देशांमधनं आलेले आहेत. आणि सुरुवातीला ज्या वेळेला इंग्रज किंवा त्याच्या आधी काय कुणी असतील स्पॅनिश पोर्तुगीज लोक, त्यांनी तिथल्या मूळ निवासींचा वंशविच्छेद केला, हे आपल्याला माहिती आहे. त्यांना रेड इंडियन्स वगैरे आपण म्हणतो, तो त्या विषयी सोडून देऊ आपण. पण आत्ता जे आहेत ते असेच युरोप खंडातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले, आणि या मंडळींची सेवा करण्यासाठी त्यांनी जे निग्रो म्हणतात, ज्यांना कृष्णवर्णीय असे दास इकडे आणले आफ्रिकेतून, त्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. आणि मग अजूनमधून इकडचे तिकडचे आशिया खंडातले वगैरे लोक येतच असतात. त्यांना नागरिकत्व मिळत असतं आणि त्या नागरिकत्वाबद्दल ते फार एकेकाळी त्यांचं धोरण फार सैल होतं. अमेरिकेत जन्मला एखादा मुलगा, एखादी मुलगी, तर तिला जन्मतःच नागरिकत्व मिळावं. मग त्या मुलाचे किंवा मुलीचे आई वडील कुठल्याही वंशाचे असोनात, कुठल्याही देशाचे असेनात का, ही अमेरिकेचं मूळचं धोरण होतं. आता त्याच्यामध्ये हळूहळू फरक पडत चाललेला आहे. आणि त्या देशातल्या लोकांना त्या देशात रिपॅट्रिएट शब्द याने वापरलेला आहे त्यासाठी नवारोनी. म्हणजे आणि तो शब्द रूढ आहे, म्हणजे त्यांना मूळ देशात त्यांच्या पाठवायचा असा एक तो धोरणाचा भाग आहे. त्याच्या पाठीमागे एक अर्थशास्त्र आहे, ते आपल्या विवेचनामध्ये उलगडलं जाईलच. तर असा हा जो नवारो हा मग तिथेच अमेरिकेत वगैरे वगैरे शिकला, वाढला वगैरे वगैरे, आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये त्यानं अर्थशास्त्रात PhD केली. म्हणजे तो एका बाजूने पाहिलं तर अर्थशास्त्राचं जे गड्डा मानला जातो, जिथल्या विद्वानांना अत्यंत भाव दिला जातो जगाच्या पाठीवरती, अशा तो हार्वर्ड विद्यापीठाचा PhD आहे. आणि इतकंच नाही तर त्याने अनेक दिवस प्राध्यापकाचंही काम केलं, इमेरिटस प्रोफेसरही तो कुठे कुठे होता. आणि अनेक नियतकालिकांच्या मध्ये देखील त्यांनी त्याचे लेख छापून आणले आहेत किंवा छापले गेले आहेत त्याचे लेख. म्हणून अर्थशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ म्हणून तो तसा एस्टॅब्लिश आहेच. जरी आता हा पुढचा मुद्दा आहे, मुख्य प्रवाहातले अर्थतज्ञ जे आहेत अमेरिकेतले किंवा जगातले, ते त्याला मानत नाहीत. आणि हे साहजिक आहे, म्हणजे आपण केवळ ते मानत नाहीत म्हणून याला त्याज्य वगैरे ठरवायचं कारण नाही. एक ज्याला आपण एस्टॅब्लिश पॅराडाईम म्हणतो, एक मुख्य प्रमाणक असतं कुठल्याही शास्त्राचं, कुठल्याही विज्ञानाचं, कुठल्याही ज्ञानशाखेचं, त्या काळात त्या प्रमाणकातून जो लिहितो, बोलतो, त्याचे दृष्टिकोन लगेच स्वीकारले जातात, त्याची मतं लगेच स्वीकारली जातात, त्यांच्यावर चर्चा होते. आणि जो त्याच्या बाहेर जाऊन काही सांगायचा वगैरे प्रयत्न करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आता उत्तरकालीन नवारोचा प्रयत्न हा असाच आहे, तो त्या पॅराडाईम मध्ये मावत नाही, त्याला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, जवळजवळ 370 अर्थशास्त्राच्या प्राध्यापकांनी ट्रम्पला पत्र दिलं होतं की तुमचं आर्थिक धोरण अशास्त्रीय आहे. या सगळ्या टेरिफ वगैरे किंवा तत्सम प्रकरणांमध्ये त्यांच्यामध्ये 19 अर्थशास्त्रज्ञ हे नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत. पण त्या सगळ्यांनी ते धोरण चुकीचं आहे आणि हा काही आमच्यातला नाही म्हणून त्याला याचं मानण्याचं काही कारण नाही असं सूचित केलं होतं. तर असा हा नवारो मग पुढे अर्थशास्त्राचा प्राध्यापक आणि अर्थशास्त्राचा गाईड असा झाला. आणि नंतर विद्यार्थ्यांना
गाईड करता 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 त्याच्या लक्षात असं आलं की आपल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. आणि का मिळत नाहीत याचा शोध लावण्यासाठी त्यांनी त्या पोरांनाच कामाला लावलं. आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या सगळ्या नोकऱ्या या चीननी पळवलेल्या आहेत. म्हणजे अमेरिकेमधल्या युवकांना त्यांच्या त्यांच्या पात्रतेप्रमाणे नोकऱ्या न मिळण्यामध्ये चीनचा फार मोठा वाटा आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि तेव्हापासून त्याचा चीनकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक बदलला झाला. आणि हळूहळू तो इतका पुढे 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 गेला की चीन म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेला लागलेली कीड इतक्या स्तरापर्यंत तो गेला. आणि विशेषतः अमेरिका म्हणजे आता प्रतिस्पर्धी चीन सगळ्या जगाचाच आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे, सगळ्या जगानेच चीनशी युद्ध करायला पाहिजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे, पण अमेरिकेने तर पहिल्यांदा करायला पाहिजे. म्हणून त्या नव्या टेरिफ धोरणाचं खरं टार्गेट जे आहे ते चीन होतं. आणि चीनच्या अनुषंगाने ते इतर देश येतात. हा त्यातला दुसरा मुद्दा आला. पण मग आता जेव्हा तो चीनला असा शत्रू ठरवतो तेव्हा त्यानं 2006 साली कमिंग वॉर्स विथ चायना, चीन बरोबरचं संभाव्य युद्ध अशा प्रकारे त्यानं एक पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकातनं हा थिसिस मांडण्याचा प्रयत्न केला. आणि चीनशी जगातली कुठलीच आर्थिक शक्ती, लक्षात घ्या, कुठलीही इंडस्ट्री, कुठल्याही कॅपिटल एस्टॅब्लिशमेंट टिकाव धरू शकणार नाही. जरी तर चीनशी तिने हातमिळवणी केली काही कारणासाठी आपल्या फायद्यासाठी, पण शेवटी त्या संस्थेला चीनच्या कलाप्रमाणे वागावं लागेल. आणि कलाप्रमाणे वागताना इव्हन आपले जे ट्रेड सिक्रेट्स म्हणतो आपण, आपले जे पेटंट्स असतात ते डिस्क्लोज करायचे नसतात, ते चीनला कमी किमतीत द्यावे लागतात. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मग अमेरिका सुद्धा तो म्हणतो की चीननी जगाशी अर्थयुद्ध चालवलेलं आहे, व्यापार युद्ध चालवलेलं आहे. आणि त्याच्याशी तोंड देण्याची फार गरज आहे कारण ते मूलभूत आहे हे सांगायचा प्रयत्न करतोय. आणि ते गृहीत धरून मग अमेरिकेने आपली आर्थिक धोरणं ठरवली पाहिजेत. इथे तो मुद्दा येतो. आणि मग इथे ज्याला आपण म्हणतो तो जो पॅराडाईम सांगतोय हा वेगळा आर्थिक धोरणांचा, ती एक फार मोठी पॅराडाईम शिफ्ट आहे. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी गेले कित्येक वर्षांपासून म्हणजे विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जे काही चालत आलं, जी काही आर्थिक घडी जगाची बसली, जी काही एक व्यवस्था होती ती अमेरिकेने निर्माण केलेली, अमेरिका केंद्रित, आणि तरी सुद्धा अमेरिका तोट्यात जाणार नाही असं पाहून ती केली गेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की याची सुरुवात कधी झाली की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला अमेरिका जास्त क्रियाशील झाली जगाच्या संबंधी. पहिल्या महायुद्धाच्या नंतर ती बऱ्यापैकी अलिप्त होती. म्हणजे इतकी अलिप्त होती की तिथल्या त्यांच्याच अध्यक्षानं वुड्रो विल्सननं लीग ऑफ नेशन स्थापन केली. अमेरिकेने तिला सगळे रिसोर्सेस पुरवले, पण खुद्द अमेरिका तिच्या सामील नाही झाली. असा तो अलिप्तपणाचा एक अर्थ होता. पण आता मात्र अमेरिकेने पाहिलं दुसऱ्या महायुद्धानंतर की आपली फार मोठी जबाबदारी आहे. युद्धामध्ये जे काही घडलं, जी काही घडी विस्कटली, त्या सगळ्या याचं एक रिस्टोरेशन करण्याची आपली जबाबदारी आहे. आणि मग त्यासाठी ब्रेटन वुड्सला फार मोठी एक परिषद जगातली त्यांनी भरवली, जगातल्या अर्थतज्ञांची आणि जगातल्या राष्ट्रप्रमुखांची. त्या म्हणजे अर्थात त्या अर्थतज्ञ राष्ट्रप्रमुखांच्या पैकी अर्थमंत्री वगैरे वगैरे अशा पद्धतीचे असणार. आणि त्यावेळेला भारताच्या वतीने गेलेल्या लोकांच्या मध्ये चिंतामणराव देशमुख होते. हे मी पूर्वी एकदा आपल्या याच्यातनं सांगितलेलं आहे, एका कुठल्या तरी व्हिडिओ सांगितलेले आहे. आणि इतकंच नव्हे तर हे सगळं करण्यामध्ये जो अर्थशास्त्रज्ञ तो म्हणजे केन्स, तो आघाडीवरती होता. त्यानं बसवलेली घडी आहे ही सगळी. आणि असं त्याला इंग्लंडचा फायदा जास्त पाण्याची आवश्यकता होती, गरज होती, परंतु इंग्लंड इतकं मागे पडलं होतं म्हणजे सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून, आर्थिक सामर्थ्याच्या दृष्टिकोनातून, की इंग्लंडच अमेरिकेवरती अवलंबून होतं. त्यामुळे तिथे केन्सची जरी चौकट असली तरी त्या चौकटीत पहिलं स्थान, केंद्रस्थान इंग्लंडला नाही मिळू शकलं, ते अमेरिकेकडे गेलं. तर तेव्हापासूनची ती पद्धत आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यातनंच जागतिक बँक, त्याच्यातनंच काय म्हणतात त्याला वर्ल्ड ट्रेड वगैरे वगैरे त्या ऑर्गनायझेशन वगैरे या पुढे आल्या. आणि त्याचा फायदा अमेरिकेला मिळाला, नाही असं नाही. आणि हे खूप दिवस चाललं होतं. म्हणजे निदान 70-80 सालापर्यंत तरी त्या केन्सच्याच धोरणाने हे सगळं चाललेलं होतं. तोपर्यंत अमेरिकेचं स्थान अबाधित होतं. म्हणजे जरी रशिया दुसरीकडे होता तरी सुद्धा, हे मी तुम्हाला सांगेन, कारण रशियाला वेगळी अर्थव्यवस्था नाही उभारता आली. रशियाने भले अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब केले असतील, पण ते काही जगाची व्यवस्था बघण्यासाठी पुरेसे नसतात ना, तर तो वेगळा मुद्दा आहे. तर अशा अवस्थेमध्ये हा एक वेगळ्या प्रकारचा पॅराडाईम सांगतोय. आणि ते सांगताना त्यानं काय केलेलं आहे की
आता कुठले काय दुसरी घडीविडी बसायचा मुद्दा नाहीये, तर चीनला कसं कंटेन करायचं हा मुद्दा आहे. नाहीतर चीन सगळ्यांना खाऊन टाकेल. मग हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यासाठी एक पुस्तक लिहिलं, मी तुम्हाला आता सांगितलं ते पहिलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्याचा उल्लेख आपण याच्या अगोदरच्या आपल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, ते म्हणजे डेथ बाय चायना. त्याचाही काही प्रमाणामध्ये आपण उहापोह केलेला आहे. पण मला एक सांगायचं आहे की हा जो नवारो आहे तो सगळे प्लॅटफॉर्म्स वापरतो. त्याला वर्ज्य काहीच नाही. तो व्याख्यानं देतो, तो पुस्तकं लिहितो, तो नियतकालिकातून असतो, तो चर्चासत्रात असतो आणि तो सिनेमा सुद्धा काढतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर त्याला जे काही चीनबद्दल सांगायचं आहे ना, त्याच्यासाठी त्यांनी एक डॉक्युमेंटरीची सिरियल तयार केली आणि ती ब्रॉडकास्ट झाली. आणि त्या सिरियलचं नाव क्राउचिंग टायगर. आता क्राउचिंग टायगर म्हटल्यानंतर आपल्यापैकी काही लोकांना नक्कीच एक इंग्रजी सिनेमा आठवेल की ज्याचं नाव क्राउचिंग टायगर अँड हिडन ड्रॅगन. आता तोच सिनेमा वेगळ्या प्रकारचा आहे, त्याचा याच्या धोरणाशी काही संबंध नाही. पण त्यातलं त्यांनी क्राउचिंग टायगर तेवढं घेतलं. आणि आता चीनच्या संदर्भात परत ड्रॅगन असतोच ना, पण तो त्याच्या सिरियलमध्ये येत नाही. त्याने काय केलं माहिती का, क्राउचिंग म्हणजे मुळात हे बघा, क्राउचिंग टायगर म्हणजे काय की वाघ हा असा दबा धरून बसलेला असतो गुडघ्यावरती वगैरे, त्याच्या पुढच्या पायाच्या वगैरे वगैरे. म्हणजे त्याचे दोन उद्देश असतात. एक तर आपल्याला कोणी पाहू पण नाही, आणि आपल्या टप्प्यात जर एखादं सावध झालं तर त्याच्यावरती आपण धडक घालू शकू, असा तो क्राउचिंग टायगरची ती पोझिशन असते. तर चीन हा अशा प्रकारे क्राउचिंग टायगर आहे. म्हणून त्यानं ते सगळं तो सांगत गेला. आता चीन हा अशा प्रकारचा आपला शत्रू आहे हे काही हा पहिल्यांदा सांगतो अशातला भाग नाही. मग याचा पाया हा व्यापाराचा, प्रोडक्शनचा वगैरे वगैरे आहे, अर्थव्यवस्थेचा आहे. पण अर्थव्यवस्था सुद्धा म्हणजे बाजूला ठेवून किंवा अर्थव्यवस्थेला घेऊन सुद्धा याच्यापूर्वी या गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत, सांगितल्या गेलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं की ती 1997 वगैरेची गोष्ट असेल, म्हणजे शेवटच्या दशकात, मागच्या शतकातल्या बर्नस्टाईननी पुस्तक लिहिलं, कमिंग कॉन्फ्लिक्ट विथ चायना. आणि त्यानं तर म्हणजे खरं तर तिथून सुरुवात झाली या गोष्टीची. त्यानं अगदी चीनच्या संबंधी ज्यांना ज्यांना सहानुभूती आहे असे सरकारमधले जे लोक आहेत, त्याच्यामध्ये सल्लागार मंडळी, मंत्री सगळे आले, त्यांचे हितसंबंध कसे गुंतलेले आहेत चीनमध्ये, चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये, हे देखील सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे हेत्वारोप आहेत. म्हणजे लांब कशाला, खुद्द आपण किसिंजरचीच गोष्ट घेऊ ना, हे सगळं कुणी घडून आणलं पुढे, हे किसिंजरने घडून आणलेलं आहे. तर किसिंजरचे स्टेक्स आहेत, तो ज्या ज्या कंपन्यांचा सल्लागार असतो त्या कंपन्यांचे स्टेक्स आहेत चीनमध्ये. आणि त्यामुळे त्यांना हे परवडणार नाही चीनपासून बाजूला होणं अमेरिकेने, किंवा चीनशी युद्ध करणं वगैरे वगैरे वगैरे, हे सांगणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये हा बर्नस्टाईन होता. आता हा आला, ग्रॅहम ॲलिसनने आणखीन वेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलाय. इतक्या तीव्रतेने नसेल कदाचित, पण मुद्दा तिथे येतोच ना की चीनशी संबंध ठेवणं ही एक अत्यंत जोखमीची गोष्ट आहे. आता खरं तर काही लोकांचं मत असं आहे की अमेरिकेचे संबंध ठेवणं ही सुद्धा जोखमीचीच गोष्ट आहे. असं कोणीतरी म्हटलंय, मला नेमका संदर्भ आठवेना, की अमेरिकेशी शत्रुत्व पत्करणं अवघड आहे, पण त्याच्यापेक्षा अवघड अमेरिकेशी मैत्री ठेवणं आहे. वेगळी कारण असतील ती, काही चीनच्या मैत्री किंवा शत्रुत्वाबद्दलची एवढी अशी उघड नसतील कदाचित, पण असतील काही इडन गोष्टी असतात. असो. तर मुद्दा माझा असा आहे की अशा प्रकारे नवारो हा सगळ्या बाजूनी त्या चीनच्या संबंधामध्ये काय म्हणतात त्याला, चीनला कसं थोपवता येईल वगैरे वगैरे, त्याचे युद्धाचे प्रकार कसे आहेत, म्हणजे चीन काय काय करतो. म्हणजे आता ह्या नोकऱ्या कशा घ्यायला, उदाहरणार्थ तर कमी पगारात चीन आपल्या लोकांना नोकऱ्या देतो, किंवा इथे सुद्धा त्याच्या काही गोष्टी असतात. आता इथे अमेरिकेत कसं असतं, पगार वगैरे जास्त असले पाहिजेत, कोण नोकऱ्या देणार वगैरे, तर नोकऱ्यांच्यावरती कदा आणखीन काही सगळ्या गोष्टी, चलनामध्ये तो हे करतो, चलनाचा भाव कमी करून. आपल्या माहिती आहे लोकांना, अमेरिकेचे डॉलरचे रोखे त्यांनी आज चीनकडे जेवढे आहेत तेवढे कोणाकडेच नाहीत. आणि उद्या प्रसंग आला आणि त्याने जर ते बाहेर काढले तर सगळ्या जगाची अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असं अर्थतज्ञ सांगतात लोक. म्हणून अमेरिकेतल्या खूप राष्ट्राध्यक्षांच्या काळात तो प्रयत्न झाला. म्हणजे काय, सुरुवातीला अमेरिकेनं ते सुद्धा त्या कराराला धरूनच, WTO ज्याला आपण वगैरे वगैरे म्हणतो, त्याला वगैरे त्या सगळ्या संस्थांच्या कार्यकक्षेमध्ये
की ज्याची मुळे तुम्हाला त्या ब्रेटन वूड्समध्ये सापडतात, त्याप्रमाणे एखाद्या देशाला स्पेशल विशेष दर्जा द्यायचा. असं होतं की नाही, आर्थिक संबंधामध्ये त्याला वेगळी ट्रीटमेंट द्यायची. तर तो स्पेशल अशा प्रकारचा विशेष दर्जा असणारा देश म्हणून चीनला दर्जा दिला गेला होता. तर तो दर्जा आता देऊ नका, काढून घ्या दिलेला, असं कित्येक दिवस चीनच्या बाबतीमध्ये लोक म्हणत होते. विशेषतः टायननमॅन प्रकरणामध्ये जेव्हा चीनी सरकारनं लाखो विद्यार्थी जेव्हा विरोधामध्ये होते, तिथं सरळ सरळ त्या चौकात गोळीबार केला आणि लोकांचा भ्रमनिराश झाला त्याच्यामुळे बाकीच्या, की आता चीन ही सगळी आपली लोकशाही व्यवस्था वगैरे स्वीकारणार आहे आणि हळूहळू खुलेपणा पूर्ण येणार आहे. म्हणजे आपल्या भांडवली व्यवस्थेला, भांडवली आर्थिक व्यवस्थेला अनुसरून तिला पूरक अशी जी दुसरी व्यवस्था, लोकशाही राज्यव्यवस्था असते, व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य देणारी, ती आपोआपच चीन स्वीकारतो, काय त्याला पर्याय राहणार नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांना एक चपराक बसली. चीनने आपलं मूळचं सोडलेलं नाही जे काय आहे ते, म्हणजे तसा साम्यवाद सोडला. पण साम्यवादामध्ये ही जी गोष्ट आहे की राष्ट्राला प्रमुख स्थान द्यायचं आणि त्याच्या अनुषंगाने बाकीच्या गोष्टी करायच्या आणि त्यासाठी राष्ट्र हे किती ऑपरेसिव्ह रिप्रेसिव्ह असलं तरी चालेल, हे चीननी सोडलेलं नाहीये. गुप्तता ती सोडलेली नाहीये, तो ओपननेस नुसता नावापुरता आहे हे लक्षात आलं. आणि मग तेव्हापासूनच हळूहळू लोक म्हणायला लागले अमेरिकेतले की हे काय चाललंय. आणि अनेक राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळेला सुरुवात केली की ते बघा आम्ही त्याचे दर्जा काढून घेतो, पण शेवटी कोणाला काढता नाही आलेला. लक्षात घ्या, त्याच्याबद्दल आपण एक स्वतंत्र विवेचन करूच यात. तर मुद्दा असा आहे की हा चीनचा प्रश्न हा एक गंभीर प्रश्न आहे. चीनशी कसं डील करायचं आणि याच्या संबंधीचा एक वेगळा विचार आता हा नवारोंनी मांडला आणि त्यातनंच मग हे टेरिफची गोष्ट आली. मग ते करताना एकटंच चीनच नाही, इतरही काही देशांशी आपले जे संबंध आहेत त्याच्यामुळं आपण तोट्यात येत आहोत. अशा प्रकारचं वेगळं अर्थशास्त्र, ज्याला आपण प्रोटेक्शनिस्ट, आयसोलेशनिस्ट अशी नावं अर्थशास्त्रामध्येच हे काही त्याने वेगळं शोधून नाही काढलं, पण ते कुणी मधल्या काळात मानत नव्हतं. त्याचं जणू काही पुनरुज्जीवन केलं. म्हणजे अगदी जाता जाता सांगतो शेवट करताना की आपण ज्या वेळेला पारतंत्र्यामध्ये होतो, भारत नावाचा देश, तर भारताचं शोषण कसं चालवलेलं आहे हे दादाभाई नौरोजींनी दाखवून दिलं. नंतर प्रसिद्ध इतिहासकार ज्यांनी भारताचा आर्थिक इतिहास लिहिला, बंगाली गृहस्थ आहेत ते आर.सी. दत्त, त्यांनी इतिहास लिहिला भारताचा अशा प्रकारचा. म्हणजे त्याच्यात हा सगळा मुद्दा आला आणि ते या धोरणामुळे भारताचं कसं नुकसान झालं हे जेव्हा कळलं वाचून पुस्तक महात्मा गांधी लिहितात की मी रडलो. तर मग अशा वेळेला काय करायचं, तर तेव्हा जर्मनीमध्ये एक ट्रेंड आला की त्याला प्रोटेक्शनिस्ट म्हणतात. लिस्ट नावाचा एक अर्थशास्त्रज्ञ, त्याने त्याची मांडणी केली प्रोटेक्शनिस्ट. कारण युरोपातल्या सुद्धा राष्ट्रांना याची गरज होती, कारण इंग्लंडचं राज्य सगळ्या जगभर पसरलेलं होतं ना, त्यामुळे बाकीचे देश मागे पडले होते त्याच्या तुलनेमध्ये. मग आपल्याला कुठेतरी एक संरक्षणाचं छत्र पाहिजे आणि ते आर्थिक सिद्धांतामधनच पाहिजे, म्हणून तो सिद्धांत मांडण्यात आला. तर तो आपल्या देशामध्ये कसा लागू करता येईल हे न्यायमूर्ती रानड्यांनी पाहिलेलं आहे. न्यायमूर्ती रानड्यांची व्याख्यानं प्रसिद्ध आहेत अर्थशास्त्रावरची दिलेली. अलीकडच्या काळात साधना प्रकाशनानं ती त्यांचं पुनर्प्रकाशन आणि इंग्रजीचा मराठी अनुवाद सुद्धा केलेला आहे. तर हे धोरण आहे प्रोटेक्शनिझमचं, तर ते आता अमेरिकेने अवलंबायला पाहिजे. म्हणजे जी अमेरिका सगळ्या जगातल्या देशांना प्रोटेक्शन देऊ पाहत होती, मग ते लष्करी प्रोटेक्शन असेल नाटोच्या माध्यमातून किंवा आर्थिक घडी बसवताना कोणाकोणाला काही काही मदत करायची, सबसिडी द्यायची, कर्ज द्यायचं, हे सगळं चाललं होतं. त्याच्यापेक्षा एकदम उलट आहे. म्हणजे उलट वाहू लागे गंगा असं एका मराठी कवितेमध्ये आहे. तसं काहीतरी होतंय का याचा विचार आपल्याला करायला पाहिजे आणि ते करायची सुरुवात जी आहे ना ती या नवारोच्या याच्यामुळे झाली आहे, म्हणून तो महत्वाचा आहे. धन्यवाद.